रिएक्ट विथ थम्स अप. हॅलो. या ओके. मी मधनं अधनं चॅट ओपन करेल टू हॅव अ डिस्कशन. आणि आता आपण सेशनला स्टार्ट करूया. जर तुमचे सगळे फ्रेंड्स तुम्ही इन्व्हाइट केलं असेल तर. आता बरेच मुलं आलेले आहेत ऑलरेडी. आय थिंक वी कॅन स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल, हा सेशन घ्यायची गरज का पडली? बिकॉज खूप जणांनी मला पर्सनली मेसेज केलते की त्यांचे ब्रांच रिलेटेड इश्यू होते. काही कॉलेज रिलेटेड आणि प्लेसमेंट रिलेटेड त्यांना डाऊट्स होते खूप सारे, की कुठलं कॉलेज चांगलं आहे किंवा किती सीईटीचे मार्क्स मिळतील मला किंवा किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल पडतील. आत्ताच तुम्ही जर बघितलं असेल तर काल पीसीएम वाल्यांची आन्सर की रिलीज झाली. सो तुम्ही खूप जणांनी बघितलं असेल तुमचे किती टोटल मार्क्स होत आहेत. तुम्ही मला चॅटमध्ये आत्ता सांगा किती मार्क्स होत आहेत, तसं आपण बघू. चॅट ओपन करतोय मी आत्ता. तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट केलेत का पीसीएम वाल्यांनी? मी चॅट ओपन केली, तुम्ही टाकू शकता मार्क्स. ओके, अथर्व धनवटे म्हणतोय 126 मार्क्स. कुठली शिफ्ट होती तुझी? ओके ओके, मी बघू शकतो मुलांना चांगले मार्क आहेत 120. ज्या ज्या मुलांना 120 प्लस मार्क्स आहेत ना, त्यांचं खूप चांगले पर्सेंटाईल येऊ शकतात. बिकॉज ह्या वर्षी सगळे मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट्सच होत्या आणि कॉम्पिटिशन पण तशी वाढलेली आहे. आपण त्याबद्दल बोलूच नंतर सेशनमध्ये. त्यासाठीच मी हे सेशन घेतोय, कारण की खूप मुलांना वाटत असतं की त्यांना कमी मार्क पडलेच होते, काय करायचं. आणि खूप जणांना पर्सेंटाईलची कॉन्सेप्ट सुद्धा माहिती नसती. ओके, सेकंड मे शिफ्ट वनला 126 मार्क्स, खूप चांगले मार्क्स आहेत ते. आणि ज्या मुलांना अराउंड 80च्या वरती मिळालेत ना, ते मुलं सुद्धा 90% वरती येतात लगेच. सो त्यांनाही पुण्यातले जे टॉप 20 कॉलेजेस आहेत ते इझिली मिळू शकतात. आणि परत तुमच्या ह्याच्यावर आहे की तुम्हाला कुठल्या ब्रांचेस वगैरे घ्यायचं आहे, त्याच्यावरच मेन म्हणजे हा सेशन घेतलेला आहे. आता मी तुम्हाला जो फॉर्म दिलता काल परवा भरायला, त्यात मुलांनी खूप सारे डाऊट विचारले. ते डाऊट्सला मी 7 डाऊट्समध्ये कन्वर्ट केले, की हे सगळे ओव्हरऑल डाऊट असतात तुमचे काउन्सिलिंगमध्ये. जर तुम्ही बघितलं तर कॉलेज वर्सेस ब्रांच कुठली प्रायोरिटी पाहिजे, हा सगळ्यात मोठा डाऊट असतो मुलांमध्ये. की जर एखादं चांगलं कॉलेज मिळतंय पण तिथं लोअर ब्रांच मिळते, तर ते घेऊ का चांगली ब्रांच विथ लो कॉलेज घेऊ, हा खूप डाऊट असतो आय थिंक मुलांना. आणि ह्याच्याहून नंतर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा डाऊट असतात, की गव्हर्नमेंट कॉलेज घेऊ की कुठल्या टॉप प्रायव्हेट कॉलेज आहे तिथे जाऊ. आणि परत त्यामध्ये सुद्धा ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस सारखे इश्यू येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलांना हे होतं की कुठलं कॉलेज नक्की घेऊ कळत नाही, आणि खूप मुलं मिसगाईड सुद्धा होतात ह्या गोष्टीमुळे. आणि दरवर्षी मी बघतो की खूप मुलांचा त्याच्यामुळेच काय होतं, चांगले पर्सेंटाईल मिळून सुद्धा त्यांना चांगलं कॉलेज नाही मिळू शकत, कारण की ते चांगल्या काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू गेलेलेच नसतात. त्याच्यामुळे मी हा सेशन ठेवलेला आहे. आणि परत वरतून जे आता कॅप राऊंडचे तुमचे जे येतील, आता आय थिंक आज तुमचं आन्सर की रिलीज झाली, त्याच्यामुळे 10-15 दिवसात तुमचा रिझल्ट रिलीज होईल, स्कोर कार्ड. आणि मग त्याच्यानंतर लगेच 4-5 दिवसात तुमची काउन्सिलिंग प्रोसेस ही चालू होईल. तर तेव्हा कसं तुम्ही गाईड होणार आणि कसं तुम्ही काउन्सिलिंगमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स रेडी ठेवले पाहिजे, परत तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये येत आहेत का नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात आपल्याला. परत खूप सारे डाऊट असतात मुलांना, जसं की कोणतं ब्रांच चांगली आहे तुमच्यासाठी. तर मेन जो सेशन आहे ना आजचा, हा ब्रांचवरच आहे, कारण की खूप जणांनी मला विचारलेलं ब्रांचबद्दल. सो मी आता ब्रांचेस तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आणि त्याच्या आधी तुम्ही जर एलिजिबिलिटी क्रायटेरियाचं बघू शकता, की जर तुम्हाला आत्तापर्यंत डाऊट असेल की मी एलिजिबल आहे का नाही सीईटीच्या कॅप प्रोसेससाठी, तर तुमचे जे 12वीचे मार्क्स असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स किंवा बायोलॉजी, जर तुम्ही पीसीएमसाठी जात असाल तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्याचे टोटल 135 मार्क्स लागतात तुम्हाला एलिजिबिलिटीसाठी, म्हणजे 45% मार्क्स, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधले असाल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये 120 मार्क्स आले पाहिजे. आणि जर कोणाचा हा क्रायटेरिया फिल नसेल होत, की तिन्ही सब्जेक्ट मिळून 120 किंवा 135 मार्क्स अकॉर्डिंग टू देअर कॅटेगरी होत नसतील, तर त्या मुलांनी काय करायचं? तर त्या मुलांनी जर त्यांच्याकडे कुठलाही बायफोकल सब्जेक्ट त्यांनी 12th मध्ये घेतला असेल, की सपोज त्यांनी हा CS घेतलाय किंवा IT घेतलंय किंवा वेगवेगळे बायफोकस सब्जेक्ट असतात, SMS वगैरे, तर
ते बायफोकस सब्जेक्ट जर घेतलेत तर ते रिप्लेस करू शकतात पीसीएम वाले केमिस्ट्रीनी. म्हणजे जर तुम्हाला पीसीएमच्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी कॅपराऊंड प्रोसेससाठी जर बसायचं आहे, तर जर तुमचे जर 45 मार्क्स नसतील, 45% नसतील होत पीसीएम मिळून, तर तुम्ही केमिस्ट्री या सब्जेक्टला काढू शकता आणि बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायफोकल तुम्हाला सब्जेक्ट अलाव केले जातील आणि ते 3 सब्जेक्ट जर मिळून तुमचं 135 होत असतील ओपन कॅटेगरी मधल्यांना, तर तुम्ही एलिजिबल होता. आणि जर पीसीबी वाल्यांचं आपण बोलायला गेलं तर त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही कंपल्सरी सब्जेक्ट असतात आणि त्यांना बायोलॉजीच्या ऐवजी बायफोकल सब्जेक्ट ते अप्लाय करू शकतात. मग त्यांनी काय होणार, जर तुमचा ह्या तिन्ही बायफोकल आणि फिजिक्स केमिस्ट्री मिळून जर 135 आणि 120 जर येत असतील अकॉर्डिंग टू युअर रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज, तर तुम्ही एलिजिबल आहेत सीईटी प्रोसेससाठी. आय थिंक सीईटी प्रोसेस तुम्हाला कळलं असेल, सॉर्टेड आहे, कारण की ह्याच्यात काही इश्यू येत नाही मुलांना. पण ज्यांच्यासाठी एक दोन मुलांनी काल मला डाऊट विचारलेला, त्यांच्यासाठी मी स्लाइड ऍड केली याच्यात. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा नंतर मी तुम्हाला ह्याचा फोटोही पाठवून देऊ शकतो पीपीटीचा. आय थिंक हा डाऊट क्लिअर झाला असेल त्या मुलाचा ज्यांनी मला काल विचारला होता. आणि जर आपण पुढे जाऊया तर मेन म्हणजे ब्रांचसाठी होतं, राईट. सो इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसचं मी टेक आणि नॉन टेक ब्रांचमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. सो जे टेक टेक ब्रांचेस आहेत त्यात सीएस, आयटी, एआयडीएस, एआयएमएल, आयओटी हे सगळे आता जे नवीन नवीन ब्रांच आलेत, हे तुम्ही म्हणू शकता मागच्या 10-15 वर्षात जे इंडस्ट्री रिव्होल्युशन झाले त्यानंतर जे नवीन टेक ब्रांचेस आले, ज्यांना खूप बूम मध्ये म्हणतो आपण आजकाल, की सगळ्यांना सीएस किंवा आयटी मध्ये जायचं असतं. आणि हे एआयडीएस, एआयएमएल, सायबर सिक्युरिटी, आयओटी हे सगळे तर आत्ता आत्ता आलेले ब्रांचेस आहेत, जस्ट 2019 मध्ये वगैरे. कारण की तेव्हाच एआयचा बूम आलता, तेव्हाच एआयचं आपलं सगळं बोलणं झालं, चॅट जीपीटी वगैरे या बाबतीत. मग त्याच्यामुळे ह्या ब्रांचेसची गरज पडली. एआय अँड डेटा सायन्स, एआय अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स. सो हे झाले सगळे टेक ब्रांचेस. आणि तुम्ही जर बघायला गेलं तर ह्या ब्रांचेसचाच कट ऑफ ऑलमोस्ट हाय असतो सगळ्या कॉलेजमध्ये. कुठल्याही कॉलेजमध्ये जरी तुम्ही बघितलं ना, तरी सीएस आय टीचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ असतो, कारण की आता सीएस आय टीला खूप डिमांड आहे. पण जर आपण नॉन टेक किंवा कोर ब्रांचेसमध्ये बघितलं, जसं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल, ह्यांना टॉप 4 कोर ब्रांचेस म्हणतात, किंवा जे आधीपासून जेव्हापासून इंजिनिअरिंग कॉलेजेस हे डिफाईन्ड आहेत तेव्हापासून हे जे 4 ब्रांचेस आहेत ना, हे तेव्हापासून एक्झिस्ट करतात आणि तेव्हापासून ह्यांचा मार्केटमध्ये डिमांड होती. पण जसं जसं आता पुढे जातंय तसं तसं ईएनटीसी, इलेक्ट्रिकल यांची डिमांड थोडी कमी होत चालली आहे अकॉर्डिंग टू सीएस आणि आयटी, किंवा आपण असं बोलू शकतो की सर्व्हिस बेस्ड जास्ती होत चाललंय आपलं इंडिया. त्याच्यामुळे सगळे जे सीएस आणि आयटी आहेत ह्याचा बूम आलाय. सो आपण जर बघायला गेलो कोरमध्ये काय काय येतं, तर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल, टेक्सटाईल, मेटलर्जी आणि मॅन्युफॅक्चरिंग हे सगळे कोर ब्रांचेस आले किंवा नॉन टेक ब्रांचेस. तर आता आपण ह्याच्यात डिफरन्स बघूया, की खूप जणांना माहितीच नसतं की इंजिनिअरिंगमध्ये किती ब्रांचेस आहेत किंवा काय काय करिअर ऑप्शन्स आहेत माझ्यासाठी. जर मी आज सीईटीची एक्झाम दिली आहे आणि उद्या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये मला ब्रांच सिलेक्ट करायची आणि भरायची, तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की कुठली ब्रांच काय आहे आणि मी काय अप्लाय करतोय. नाहीतर खूप जण सगळे सीएस म्हणतात म्हणून सगळे सीएसच्या मागे लागलेत. जर माझ्या मित्राला 90% आहेत आणि मला 70% आहे, तर तो सीएसला अप्लाय करतोय म्हणून मी पण सीएसला अप्लाय करतोय. पण त्याला मिळेल बिकॉज त्याची पर्सेंटेज चांगले आहेत आणि त्याचा इंटरेस्टही असू शकतो त्यात किंवा नसू पण शकतो. पण हे तुम्हाला माहितीच नाही की तुमचा इंटरेस्ट आहे की नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही त्या सीएस किंवा आयटी साठी अप्लाय करताय. हीच चुकी होती खूप जणांकडनं. त्याच्यामुळे काय होतं की ज्यांना मिळली पाहिजे होती ते ब्रांचेस ते पण मिळत नाहीत, कारण की सगळेच मुलं अप्लाय करून टाकतात. खूप कॉम्पिटिशन वाटते सीएसआयटीला. मग तुम्ही याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकता. जर तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ब्रांचेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या ब्रांचेससाठी अप्लाय करू शकता. आय थिंक ही स्लाइड तुम्हाला कळलेली आहे. काय डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही चॅटमध्ये. गायत्री लोगले, आय थिंक त्यांचा प्रश्न आहे की हा फक्त सेशन सीईटी साठी आहे का? हो, आय थिंक सीईटी साठी नाही तुम्ही म्हणू शकत, कारण की हा जो आजचा सेशन आहे ह्याच्यात ब्रांच आपण डिस्कस करतोय, तर ते सीईटी आणि जेई पशी काय त्याचं नाही. हे प्रॉपर इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आहेत. तुम्ही कुठल्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला गेला, कुठल्या एक्झाम थ्रू गेला, तर तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. नुसतं सीईटी फोकस नाही आहे हे सेशन.
एनी सजेशन, हां, हे सगळे डाउट्स आहे ना आपण नंतर घेऊ. आधी स्लाइड्स रिलेटेड स्पेसिफिक डाउट्स घेऊ. सगळ्यात शेवटी मी टाईम ठेवलेला आहे डाउटसाठी. आणि आय थिंक नेक्स्ट स्लाइडवर आपण जाऊ शकतो. शेवटी तुम्हाला अनम्यूट करायचं सुद्धा ऑप्शन मी देईल, कारण की तेव्हा आपले मेन डाउट्स क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला पर्सनली काय डाऊट विचारायचे असेल तर त्यानंतर सुद्धा पार्थ सरांचा किंवा माझा नंबर असेलच तुमच्याकडे, तुम्ही विचारू शकता. तर एलिजिबिलिटीवाली सुद्धा आपली स्लाइड झालेली आहे. तर पहिलं कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगवर येऊ आपण. सगळ्यात मोस्ट जे आपण हाय डिमांडमध्ये आता जी चालू आहे, ज्यात सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत इंजिनिअरिंगच्या ब्रांचला, ती आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. आय थिंक इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती असेल की कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग एक्झिस्ट करते म्हणून, किंवा CS मध्येच घ्यायचं आपल्याला घ्यायचं असेल तर. खूप जणांचे स्वप्न पण असेल की मला COP CSच घ्यायची, काही झालं तरी PICT CSच घ्यायची आहे, किंवा VIT VJIT जे जे कॉलेजेस आहेत टॉप कॉलेजेस त्यांच्यामध्ये, किंवा IITs IIITs, जे पण तुम्ही ज्या कॉलेजसाठी असाल एम करताय त्या कॉलेजमध्ये तुम्ही बेस्ट जी सीट असते त्यासाठी एम करता, राईट. सो दरेक कॉलेजमध्ये जी एक बेस्ट किंवा हायेस्ट कट ऑफ वाली जी ब्रांच असते ती CSC असते. तर हे का असतं आणि ह्याच्यात सिलेबसमध्ये काय असतं? कारण की मुलं काय आहे ना, नुसतं ब्रांच कुठला सगळ्यात जास्ती कट ऑफ आहे ज्याचा, CSचा कट ऑफ आहे, चला CSला. चांगला कट ऑफ आहे म्हणजे चांगली ब्रांच असं. हे दरवेळेस एलिजिबल नसतं. कारण की काय होतं, जसा ट्रेंड चालू आहे ना तसं गोष्टी चालत असतात. की आता जर मार्केटमध्ये ट्रेंड सध्या कॉम्प्युटर सायन्सचा चालू आहे. पण जर 10 वर्षांनंतर कॉम्प्युटर सायन्सच्या ऐवजी AI आणि डेटा सायन्सचा ट्रेंड असेल, तर कारण की तुम्ही तर 4 वर्षानंतर ग्रॅज्युएट होणार आहे. तुम्ही आत्ता ग्रॅज्युएट नाही होणार आहे. तुम्ही कधी 2028 मध्ये ग्रॅज्युएट होणार आहे. ते त्याच्यानुसार तुम्हाला चालायला लागेल. तर मी त्यासाठी तुम्हाला ही स्लाइड्स बनवलेले आहेत. तुम्ही याचे स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. मी इथं लेफ्ट लेफ्ट साइडला सिलेबस टाकला. जो सिलेबस मी का टाकलाय, तर तुम्हाला एक अंदाज येईल की ही ब्रांच जर मी घेतली तर मला काय शिकायला मिळतं यामध्ये. जर तुम्ही बघू शकता इथे प्रोग्रामिंग फंडामेंटल जसे लँग्वेजेस असतात, C++, जावा, PHP, हे सगळे लँग्वेजेस आहेत. ह्यांचे प्रोग्रामिंग फंडामेंटल्स तुम्ही CSC मध्ये शिकता. प्लस डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स, जे जे मेन कोर 4 सब्जेक्ट असतात ना CSC मध्ये, ते हे असतात: DSA, DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि कम्प्युटर नेटवर्क. हे 4 कोर सब्जेक्ट असतात, ज्याला जर तुम्ही जे शिकला तर तुम्ही ॲज अ कम्प्युटर सायन्स इंजिनियर बनू शकता. मग हे 4 सब्जेक्टची का डिमांड आहे मार्केटमध्ये? कारण की तुम्ही जर बघितलं तर आजकाल खूप ऑनलाईन होत चाललंय सगळं. वेबसाईट वगैरे बनतायत, नवीन नवीन अल्गोरिदम्स डेव्हलप होत आहेत, नवीन AIs बिल्ड होत आहेत. सो सगळी प्रोग्रामिंगवाला पार्ट येतो हा. त्याच्यामुळे ह्याची डिमांड जास्ती आहे. तुम्ही ब्रांचला एका त्याच्या कोर्स सब्जेक्ट्स किंवा कोर्स सिलेबसमध्ये जाऊन कम्पेअर करा. कारण की जर तुम्ही ब्रांचला वरतून वरतून बघितलं तुम्हाला काय कळणार नाही. कम्प्युटर सायन्स ही काही वरतून कळण्यासारखी ब्रांचच नाहीये. कम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा खूप सारे डोमेन येतात. मी पुढे सांगेल तुम्हाला त्यात. तर मी मध्ये इथे प्रोज आणि कॉन्स लिहून ठेवले आहेत, की काय प्रोज आहेत आणि काय कॉन्स आहेत या ब्रांचचे. तर हे मी माझ्या बेसिसवर केलं आणि तुम्हाला अंदाज येऊ शकतो, की का तुम्ही ही ब्रांच घेतली पाहिजे आणि का नाही घेतली पाहिजे. तर प्रोजमध्ये पहिलं तर हाय डिमांड, कोण आपण डेनायच नाही करू शकत ही फॅक्ट, की CSE ला डिमांड आहे. आणि डिमांड सोबत कॉम्पिटिशन सुद्धा आहे तेवढी, म्हणूनच मी कॉन्समध्ये हायली कॉम्पिटेटिव्ह सुद्धा टाकलंय. त्याच्यानंतर ह्यूज जॉब ऑपॉर्च्युनिटीज, इंडिया किंवा इंडियाच्या बाहेर दोन्हीकडे CSE साठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. आणि हाय पेइंग जॉब सुद्धा. तुम्ही ऐकलं असेल IITs मध्ये 1-1, 2-2 करोडचे पॅकेजेस लागतात. आता मध्येच लास्ट इयरला 3.5 करोडचं पॅकेज लागलेलं एका मुलाला. ते सुद्धा CSE मध्येच लागलेलं त्याला. एक टेक कंपनी होती ज्याने त्याला हायर केलं. सो जे हायेस्ट किंवा जे तुम्ही म्हणू शकता की 70-80 लाखाच्या वरचे पॅकेजेस असतात, सगळे पॅकेजेस मोस्टली CSITतनं जातात. का? कारण की तिथे तसे डिमांड असते. आणि जर तुम्ही आता बघितलं तर रिसेशन चालू आहे, त्याच्यामुळे आज ह्या जो सिनारिओ आहे 2023 पासूनचा, तो खूप वाईट चाललाय. IITs मध्ये सुद्धा प्लेसमेंट नाहीये. सो हे का होतं? कारण की मुलं स्किल्स डेव्हलप नाही करत. सो CSE मध्ये आल्यावर तुम्हाला स्किल्स तर डेव्हलप करायलाच लागतील काही झालं तरी. आणि परत तुम्हाला एक्सेसिव्ह वर्कलोड सुद्धा येणार. म्हणून मी कॉन्समध्ये ते टाकले, की एक्सेसिव्ह वर्कलोड. कारण की तुम्ही ऐकलं असेल आई-वडिलांकडनं, की खूप IT कंपनीजमध्ये प्रेशर दिलं जातं. तुमच्या घरचे पण एखादे जर असतील CSE किंवा IT टेक जे कंपनीज असतात, तर खूप एक्सेसिव्ह लोड असतो, वर्कलोड असतं आणि खूप प्रेशर सुद्धा दिलं जातं. आणि त्याच्यावरून मग इन्क्रीज स्क्रीन टाईम सुद्धा, मोबाईलचा जो तुम्ही बघता स्क्रीनवर, कारण की सगळं काम स्क्रीनवर असतं. सो हे सगळे प्रोज आणि कॉन्स आहेत त्याचे.
आणि जर तुम्ही ही साईड बघितली अपॉर्च्युनिटीज, सॅलरी, हेल्थ, कॉम्पिटिशन, मी आउट ऑफ 5 रेटिंग दिली सगळ्यांना. सो अपॉर्च्युनिटी वाईज तर खूप चांगलं आहे सी-एस-सी. 4/5 आहे. त्यानंतर सॅलरी वाईज तर 5/5 आहे, बिकॉज सॅलरीमध्ये देर इज नो कॉम्पिटिशन टू द कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. हेल्थ वाईज मी ॲज सांगितलं एक्सेसिव्ह वर्कलोड होतो, स्क्रीन टाइम इन्क्रीज होतो, त्याच्यामुळे हेल्थवर आपला इफेक्ट होतो खूप. आणि कॉम्पिटिशन तर खूप जास्ती आहे सी-एस-सीला. कॉम्पिटिशन तर सगळ्यात जास्ती सी-एस-सीलाच आहे. सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचा. त्यानंतर आपण पुढे जाऊ आय-टीवर. तनिषा संचिती आपण आहे ना हे शेवटी डिस्कस करू. आय थिंक आत्ता आर्किटेक्चरचं पॉसिबल नाहीये. तुला सरांशी स्वतः डिस्कस करायला लागेल, कारण की आपण मेन म्हणजे इंजिनिअरिंगचं बघतो. सो आर्किटेक्चरसाठी तुला नंतर मेसेज करायला लागेल. हां, ठीक आहे. सो आपण आय-टीवर जाऊ. आय-टी आता काय, तर आय-टी मुलांना हा पण डिफरन्स कळत नाही, की सी-एस आणि आय-टीमध्ये डिफरन्स काय असतो. तर आय-टीचा सिलेबस सेम एज सी-एस असतो. फक्त आय-टी मोर हार्डवेअर आणि नेटवर्किंग पार्ट बघतं. म्हणजे जे क्लाउड कम्प्युटिंग असतं, जे आय-टी रिलेटेड प्रोजेक्ट्स असतात, जे नेटवर्किंगवाला पार्ट असतो बेसिकली कम्प्युटर नेटवर्किंग, तो सगळा आय-टीमध्ये येतो. आणि जास्ती काहीच फरक नाहीये आय-टी आणि सी-एसमध्ये. फक्त थोडाफार सिलेबसमध्ये फरक पडतो, पण तरी तुमच्या जॉब किंवा प्लेसमेंटवर काही फरक पडत नाही. कारण की शेवटी तुम्हाला कोडिंगच करायची, प्लेसमेंट कोडिंगनीच होणार आहे. तर ह्याचे जे प्रोजेक्ट सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आय-टीमध्ये जरा जास्ती असतात ड्यू टू नेटवर्किंग. आणि त्यानंतर रिसर्च अपॉर्च्युनिटीज असतात आय-टीमध्ये, कारण की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याच्या शब्दातच काय की इन्फॉर्मेशन म्हणजे रिसर्च अपॉर्च्युनिटीज खूप येतात. आणि हाय पेइंग जॉब जसं सी-एस-सीमुळे आहेच. त्यानंतर कॉन्समध्ये तुम्हाला चांगली ग्रीप लागते मॅथ्सवर. जर तुमची चांगली ग्रीप नसेल मॅथ्समध्ये, तर थोडाफार तुम्हाला आय-टीमध्ये त्रास होऊ शकतो. त्यानंतर कंटिन्युअस लर्निंग कर्व. आता ह्या कंटिन्युअस लर्निंग कर्वचा अर्थ काय आहे? तर कंटिन्युअस लर्निंग कर्व म्हणजे तुम्हाला सारखं शिकायला लागतं. तर हे मोस्टली सगळ्या ब्रांचेसमध्ये असतंच. पण सी-एस, आय-टी हे जे टेक ब्रांचेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला नेहमी टेक्नॉलॉजीशी अपडेटेड राहायला लागतं. आता जर तुम्ही 2019 मध्ये बघितलं, तर त्याच्या आधी नुसते सगळे कोडिंगच्या मागे लागलेले, नुसते कोडिंगच्या मागे लागलेले. सगळे नुसते वेबसाईट बनवत होते. हे बाकीचे लँग्वेजेस ते एक्सप्लोर करत होते. पण त्यानंतर लगेच एआयचा मोड आला. सगळे चॅट जीपीटी, जेमिनाय हे सगळे एआयच बघायला लागले. सो हा जो चेंज इन टेक्नॉलॉजी होतो, जो रेव्होल्यूशन होत असतो, तो दर एक 4 ते 5 वर्षांमध्ये होत राहतो आय-टी कंपनीत. सो तुम्हाला अपडेटेड राहायला लागतं सगळ्या टेक्नॉलॉजीसाठी. जसं तुम्ही जर गेम खेळत असाल किंवा कुठलंही ॲप यूज करत असाल, तर त्यात अपडेट येत राहतात. तर राईट, काही-काही बग्स फिक्स केले जातात, काही-काही चेंजेस केले जातात. तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या स्किल्सला शार्प करायला लागतं दर एक इयरला, दर एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेसमध्ये. सो ते आहे आणि परत इन्क्रीज टाईम हे सगळं आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता की अपॉर्च्युनिटी सुद्धा सेम असणार ॲज सी-एस, सॅलरी सुद्धा ॲज सी-एस, हेल्थ सुद्धा सेमच राहणार, कारण की तुमचा सेमच अफेक्ट पडतो सी-एस आय-टीमध्ये. कॉम्पिटिशन सुद्धा तेवढीच आहे जेवढी सी-एसला आहे. जर तुम्हाला सी-एस नाही मिळालं तर तुम्ही आय-टी घेणार, हाच मेन रूल असतो. त्याच्यानंतर ए-आय-डी-एस आणि ए-आय-एम-एल ह्याच्यावर खूप जणांनी मला डाऊट विचारले की नवीन ब्रांचेस आहेत, काय करू, नक्की घ्यायचंय की नाही. कारण की मला एखाद्या कॉलेजमध्ये जर सी-एस नसेल मिळत पण ए-आय-डी-एस मिळत असेल, जसं आता पी-आय-सी-टीने सुद्धा ब्रांचेस ऍड केलेत ए आणि डेटा सायन्सच्या. परत सीओपीने सुद्धा काही ऍड केल्यात ए आय वरती ब्रांचेस. सो त्या घेतल्या पाहिजे की नाही, ह्याच्यावरती तुमचा प्रश्न होता. तर अकॉर्डिंग टू मी, जर तुम्हाला सी-एस या डोमेनमध्येच जायचं असेल ना, तर सी-एस, आय-टी, ए-आय-डी-एस, ए-आय-एम-एल, आय-ओ-टी हे जे ज्या ब्रांचेस आहेत ना, कुठल्याही कॉलेजमध्ये जर तुम्हाला हे टॉप कॉलेज म्हणजे जर तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये कुठल्या या 4 पैकी ब्रांचेस मिळत असतील ना, तर हमखास तुम्ही घेऊ शकता. कारण की ह्या चारही जर तुम्ही कंपेअर केला सिलेबस, तर सिमिलर असतो आणि अपॉर्च्युनिटीज ज्या तुम्हाला मिळतात ना, त्या पण सिमिलर असतात. उलट ज्या नवीन ब्रांचेस आहेत त्यामध्ये जरा जास्त रिफाईंड सिलेबस असतो, कारण की त्यांचा आता अकॉर्डिंग टू न्यू एरा सिलेबस डेव्हलप केला जातो. तर जसं तुम्ही ए आणि डेटा सायन्सचा सिलेबस बघू शकता. मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, डीप लर्निंग, नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा डेटा मायनिंग, बिग डेटा हा सगळा सिलेबस येतो. मी हा सिलेबस का देतोय? मला माहिती आहे तुम्हाला आता सिलेबस कळणार नाही. पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर सर्च करू शकता या सिलेबसवर, की नक्की बाबा हे असतं काय? एन-एल-पी असतं काय? बिग डेटा असतो काय? जर तुम्हाला ऑलरेडी फॅसिनेट असाल तुम्ही याबद्दल, तर तुम्ही नक्की सर्च करसाल, की मला मशीन लर्निंगबद्दल विचार करायचा आहे. मग तुम्हाला हे कळेल, की तुम्हाला एआयमध्ये जास्ती इंटरेस्ट आहे. मग तुम्ही एआयच्या ब्रांचेसला जास्त प्रेफरन्स द्याल. तर मी ह्यासाठी हा सिलेबस इथे टाकलेला आहे. आणि वरतून
जर तुम्ही प्रोज आणि कॉन्स बघितले तर सेम ॲज CSIT, गुड ग्रिप इन मॅथ्स लागती, कंटिन्युअस लर्निंग आणि इन्क्रीज स्क्रीन टाइम. तर ए आणि डेटा सायन्समध्ये ना जरा स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स तुम्हाला जास्ती लागतं अकॉर्डिंग टू कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. सो तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही ए आणि डेटा सायन्समध्ये जात असाल तर हे तुम्हाला स्टॅटिस्टिक आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट नीट आलेच पाहिजे. कारण की सगळा तुमचा डेटा सायन्सवर असतो. म्हणजे तुम्ही एखादा डेटा आहे, त्याला ॲनलाईज करताय. त्याला तुम्ही त्या बिग डेटाला तुम्ही प्रोसेस करता. सो या गोष्टींमध्ये मॅथ्स इन्व्हॉल्व असतंच. आणि अपॉर्च्युनिटीज सेम ॲज CS, सॅलरी सेम ॲज CS, हेल्थ, कॉम्पिटिशन, एव्हरीथिंग इज सेम. फक्त कॉम्पिटिशन जरा कमी ए आणि डेटा सायन्समध्ये, कारण की नवीन ब्रांच आहे. आय थिंक इथे पण आपलं सगळं झालंय. त्यानंतर सायबर सिक्युरिटी अँड IoT. सो खूप जणांना IoTचा फुल फॉर्म पण माहिती नसेल. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. ज्या ज्या तुमच्या स्मार्ट मशीन्स असतात, जसा स्मार्टफोन, स्मार्ट वॉशिंग मशीन, स्मार्ट AC, हे सगळं इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये येतं. की तुम्ही इंटरनेटला किंवा टेक्नॉलॉजीला इन्व्हॉल्व करता मेकॅनिकल स्टफ्समध्ये. असं मेकॅनिकल ज्या गोष्टी मेकॅनिकली आधी होत होत्या, त्याला तुम्ही आता मोर ॲडव्हान्स करताय युजिंग टेक्नॉलॉजी. त्याला बेसिकली म्हणतात इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे नेटवर्क सिक्युरिटी किंवा एथिकल जी हॅकिंग असते, जी व्हाईट हॅट हॅकिंग म्हणतो आपण ज्याला, जे चांगल्या कामासाठी हॅकिंग केली जाते, ती सगळी एथिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटीमध्ये येतं. परत क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टोग्राफी, नेटवर्क सिक्युरिटी, हे सगळे मेन मेन सिलेबसचे सब्जेक्ट्स आहेत. इथं मी सायबर सिक्युरिटीचा सिलेबस दिला, इथं IoTचा सिलेबस दिलाय. आणि प्रोज अँड कॉन्समध्ये परत प्रोजमध्ये सेम ॲज CS, कॉन्समध्ये पण सेम ॲज CSIT, की जसं तुम्हाला ग्रिप वगैरे सेम लागती मॅथ्सवर. कारण की मॅथ्सवर तुम्हाला जर ह्या फील्डमध्ये जायचं असेल तर मॅथ्स आलंच पाहिजे. आणि ॲज अ इंजिनियर तुम्ही मॅथमॅटिकली स्ट्रॉंग पाहिजेलच काही झालं तरी. तर हे सगळे सायबर सिक्युरिटी आणि IoTचे होते. ह्याच्यात पण कॉम्पिटिशन कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू CSE. बिकॉज अगेन तिथे लोकांचा ट्रस्ट फॅक्टर जास्ती असतो, की CSIT ऐकलेल्या ब्रांचेस असतात. AIDS, AI/ML, सायबर सिक्युरिटी ह्या कधी ऐकलेल्याच नसतात ब्रांचेस. तर आता मी एक ही स्लाइड बनवली, की तुम्हाला समजवायला, की ॲक्चुअली काय डिफरन्स असतो CS आणि ITमध्ये किंवा CSC, AIDS, AI/MLमध्ये. तर हे तुम्ही ह्या डायग्राम्सला काय म्हणतात तुम्हाला माहिती असेल राईट? चॅटमध्ये सांगा मला. हॅलो? हां, वेन डायग्राम. करेक्ट. श्रीराम. हां. सो ह्याला म्हणतात वेन डायग्राम. तर मी हा वेन डायग्राम स्पेशली डेव्हलप केलाय तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. जर तुम्ही टोटल सॉफ्टवेअर पार्ट बघितला, तर CS नुसता सॉफ्टवेअरमध्ये येतोय. बघा, CS इज ओन्ली इन्व्हॉल्व्ह इन सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर सायन्स. आणि जर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बघितलं आणि IT बघितलं, जर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग कशात इन्व्हॉल्व्ह आहे? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मिळून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग होतं. IT ब्रांच म्हणजे काय? हार्डवेअर प्लस नेटवर्किंग प्लस सॉफ्टवेअर म्हणजे IT ब्रांच. म्हणजे हे तिघांना मिळून एक IT ब्रांच डेव्हलप होती. त्याच्यानंतर AI अँड डेटा सायन्स. AI अँड डेटा सायन्स म्हणजे काय? जसं मी सांगितलं मॅथमॅटिक्स तुम्हाला स्ट्रॉंग लागतात त्यात. मॅथमॅटिक्स, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तिघांचं जेव्हा तुम्ही मिक्सचर करता किंवा तिघांचं जेव्हा इंटिग्रेशन करता, तेव्हा AI अँड डेटा सायन्स ही ब्रांच येते. AI अँड मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय? मशीन्स इन्व्हॉल्व असणार. सो मॅथमॅटिक्स, मशीन्स आणि CS मिळून AI/ML बनते. आणि त्याच्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, की इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? की ज्या मेकॅनिकल मशीन्स आहेत त्याला तुम्ही सॉफ्टवेअरली ॲडव्हान्स करताय. सो IoTमध्ये काय इन्व्हॉल्व असतं? मशीन्स, मॅथमॅटिक्स आणि सॉफ्टवेअर. सो ही स्लाइड पूर्ण कंबाईन करते जे CSचे वेगळे डोमेन्स आहेत त्यांना. तर तुम्ही या स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आतापर्यंत कुठल्याही CSच्या डोमेनमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही चॅटमध्ये विचारू शकता. नाहीतर मग आपण प्रोसीड करूया कोर ब्रांचेसच्या डोमेनला. काही डाऊट असतील तर तुम्ही आत्ताच विचारा ह्या स्लाइड्सबद्दल. सर, फॉर डेटा इंजिनिअरिंग विच कॉलेज डू यू रेकमेंड? डेटा इंजिनिअरिंग ही सुद्धा ब्रांच खूप रेअर आहे. आणि याबद्दल आपण आहे ना सेशनच्या शेवटी बोलू. जे रिकमेंडेशनवाले पार्ट आहेत ना, ते सगळे डाऊट्स आपण शेवटी घेऊ. बाकी कोणाला काय डाऊट नाही आय थिंक. सो लेट्स प्रोसीड. आता सगळे CS चे डोमेन झाल्यानंतर एक ENTC ही ब्रांच येते.
जर तुम्ही ऐकलं असेल तर काही नाही मिळाली सीएसची कुठली ब्रांच तर ईएनटीसी घ्या, असं का म्हणतात? कारण की ईएनटीसी ही जी ब्रांच आहे त्यात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 2 पार्ट येतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स एक इन्व्हॉल्व आहे आणि एक सीएस इन्व्हॉल्व आहे. म्हणजे अराउंड तुम्ही म्हणू शकता की मोठामोठी 50% सीएस इन्व्हॉल्व्ड असतं आणि 50% इलेक्ट्रॉनिक्स इन्व्हॉल्व असतं. या दोघांना मिळून ईएनटीसी म्हणतात. आणि जर तुम्ही ऐकलं असेल तर ईएनटीसी जरा टफ ब्रांच असते. कारण की त्यांना दोन्ही पण पार्ट्स बघायला लागतात, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्सवाले. जर तुम्ही ईएनटीसीचा सिलेबस बघितला तर मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट झाला. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन हा पण इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट झाला. नेटवर्किंग, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग आणि प्रोग्रामिंग हा सीएसचा पार्ट झाला. म्हणजे त्यात कम्प्युटर सायन्स प्लस इलेक्ट्रॉनिक्स हे दोन्ही पण वर्सॅटाइली इन्व्हॉल्व्ह असतात. आणि जर प्रोजचं बघितलं तुम्ही तर वर्सॅटॅलिटी आणि इनोव्हेशन. ईएनटीसी हे जे इंजिनियर्स असतात ह्यांना खूप रिस्पेक्ट असते, कारण की दे आर इन्व्हॉल्ड इलेक्ट्रॉनिकली इन आय टी सेक्टर. म्हणजे तुम्ही ह्याचा फायदा खूप बघू शकता की एखादी जर कोणी मशीन बनवली असेल ज्यात इलेक्ट्रॉनिक्स इन्व्हॉल्व्ह आहे आणि त्याच्यात प्रोग्राम सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे. जसं तुम्ही मायक्रो प्रोसेसर बघता, रास्पबेरी पाय, हे जे मायक्रो प्रोसेसर आहेत ह्याच्यात प्रोग्रामिंग सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे. सो हे जो वर्सॅलिटी जी येते, इनोव्हेशन जे तुम्ही इनोव्हेट करू शकता, जर 4 वर्षात तुम्ही पुढे जाऊन दोन्ही गोष्टी शिकला तर तुम्ही काही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करसाल. सो हे सगळं ईएनटीसी वाल्यांना जमतं, कारण की ईएनटीसी वाल्यांना दोन्ही गोष्टी शिकवलेल्या असतात. आणि त्याच्याचमुळे ना रिसर्च ऑपॉर्च्युनिटी खूप वाढतात त्यांचे, मोर दॅन सीएस स्टुडंट्स. कारण की सीएस स्टुडंट्सला मास्टर्स वगैरे करायला लागतात, त्यानंतर त्यांना रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज असतात. पण ईएनटीसी वाले तेवढे केपेबल असतात की ते रिसर्च करू शकतात. त्यानंतर व्हेरियस जॉब्स इन नुसतं सीएसच्या डोमेनमध्ये जॉब नसतात त्याच्यात. ईएनटीसी सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रॉनिकल डोमेन सुद्धा तुमच्यासाठी एक ओपन राहतो, की उद्या जर तुम्हाला सीएस मध्ये जॉब नाही मिळाली तर एक इलेक्ट्रॉनिक्स असा तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही त्यात सुद्धा जॉब करू शकता. तर हे ह्याचे प्रोज आहेत. आणि कॉन्स मी जसं सांगितलं की ह्यांना खूप रिस्पेक्ट असते, कारण की टफेस्ट ब्रांच मानली जाते ही इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यानंतर ही टफेस्ट ब्रांच असून सुद्धा ह्याच्यात कंटिन्युअस लर्निंग कर्व असतो, जसं मी आधी सांगितलं. आणि त्यानंतर एक्स्ट्रा सब्जेक्ट्स लर्न सुद्धा करायला लागतात, कम्प्युटर नेटवर्क सारखे. जर तुम्ही बघितलं मागं तर इथं कम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट मी म्हटलं हा कोर सब्जेक्ट आहे जॉबसाठी, तुम्हाला जर पाहिलं असेल तर. जर तुम्हाला सीएस मध्ये जॉब करायची असेल तर कोर सब्जेक्ट जे असतात कम्प्युटर नेटवर्क्स, प्रोग्रामिंगचे जे डीएसएल असतं, परत डीएसए, त्यानंतर जे बाकीचे कोर सब्जेक्ट असतात ते सगळे तुमचे नीट पाहिजे, तरच तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करता येतं किंवा म्हणू शकता की तुम्ही सिलेक्ट होता. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज 5-on-5 अपॉर्च्युनिटीज, कारण की ईएनटीसी सीएस प्लस इलेक्ट्रॉनिक्स पार्ट येतो. सॅलरी थोडी कमी असती जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्टला गेलात तर, नाहीतर सीएसला तर सॅलरीला सुद्धा 5-on-5 आहे. त्यानंतर हेल्थ जरा बेटर असती, बिकॉज ह्याच्यात जास्ती तुमची कोडिंग इन्व्हॉल्व नसती नुसती. त्यानंतर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन ईएनटीसीला कमी आहे, बट स्टील कॉम्पिटिशनला 4-on-5 आहे. सो ईएनटीसी वाला पार्ट इथेच संपतो. त्यानंतर येतं मेकॅनिकल ब्रांच. आता इथनं प्रॉपर कोर ब्रांचेस चालू होतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर. आधी सिव्हिल इंजिनियर होती, मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मग ह्या बाकीच्या सगळ्या ब्रांचेस आल्यात कोरच्या. सो मेकॅनिकलचा तर कधीच स्कोप जाणार नाही, कारण की जॉब ऑपॉर्च्युनिटीज जरी कमी असल्या ना तरी मेकॅनिकल ब्रांच ही अशी ब्रांच आहे जी इन्व्हॉल्व्ह असणारच. आता जर तुम्ही जर्मनी वगैरेच्या साईडला बघितलं तर तिथे खूप डिमांड आहे मेकॅनिकल इंजिनियर्सला, पण इंडियात तेवढी डिमांड नाही आहे. सो इथे सॅलरीमध्ये ऑलरेडी 2 स्टार दिलेले आहे. तर जर सिलेबस जर तुम्ही बघितला, इथं ईएनटीसी ना सॉरी मेकॅनिकल आहे, आणि मेकॅनिकल जर तुम्ही सिलेबस बघितला तर थर्मोडायनॅमिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, यंग्स मॉड्युलस वगैरे ते जो सगळा पार्ट येतो, मशीन डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, मोल्डरिंग प्रोसेसेस असतात वेगळे वेगळे, ह्या सगळ्या प्रोसेसेस तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग थ्रू आउट शिकवल्या जातात. त्यानंतर प्रोज बघायला गेले तर खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. ज्या इंडस्ट्रियल लेवल ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये खूप असतात, कारण की इंडस्ट्रीजमध्ये मशीन इन्व्हॉल्व्ह असतात. मशीनमुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची गरज पडते, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जिथं गरज पडती तिथं मग तुम्हाला ॲडव्हान्टेज येतं. आणि त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज खूप पडतात तुमच्या डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग अँड मेंटेनन्समध्ये. आणि ॲज अ सेड जर्मनी इज अ हब ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स. तिथे खूप चांगले मेकॅनिकल इंजिनियर्स प्लेस होतात, खूप चांगले इंजिनियर्स तिथं डेव्हलप होतात, आणि इंडियाचे खूप जास्ती मेकॅनिकल इंजिनियर्स तिकडे जाऊन मास्टर्स वगैरे करतात.
त्यानंतर जर कॉन्स बघायला गेलं तर फिजिकली डिमांडिंग ब्रांच आहे. जर तुम्ही फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमलाच बघितलं तर वर्कशॉप सारखे सब्जेक्ट्स असतात जिथे तुम्हाला वेगळे वेगळे पार्ट्स मेकॅनिकली स्वतः बनवायला लागतात. तर ही खूप सारे फिजिकल इंटेन्सिव्ह ज्या ब्रांचेस आहेत त्यातली ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक येते. त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की जास्ती प्रेफरन्स नाही दिला जात मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेसमध्ये. सो ही एक कॉन आहे त्याचा, फिजिकल डिमांडिंग आहे. पण जर अगेन तुम्हाला जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊ शकता. कारण की जर तुम्हाला पुढे जाऊन जॉब घ्यायचीच असेल ना, तर मी ॲज अ कॉन इतर टाकलं सुद्धा की लो पेइंग जॉब मिळतात. जर तुम्ही कोर जॉबसाठी गेला, कुठला तुम्हाला फील्डवर किंवा इंडस्ट्रीमध्ये जर कुठला जॉब लागला, तर तो इतका हाय पेइंग नसणार ॲज कम्पेअर्ड टू सी-एस. जर एखाद्या सी-एसच्या कॅन्डिडेटला अराउंड 50 to 60 लाखचं पॅकेज लागतंय, तर एका मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो कॅन्डिडेट आहे, त्याला अराउंड त्याचं 1/4 पॅकेज लागत असतं. अगेन ते डिपेंड करतं कॉलेज टू कॉलेज, तुमच्या स्किल्स टू स्किल्स. कारण की अराउंड जर तुमचे स्किल्स चांगले असतील, तर स्काय इज द लिमिट. तुम्ही कितीही पण मोठं पॅकेज घेऊ शकता. परत तुम्ही स्वतःची कंपनी वगैरे डेव्हलप करू शकता. एंटरप्रेन्योरशिपमध्ये जाऊ शकता. स्वतःचा बिझनेस करू शकता. आणि त्याच्यानंतर मग ट्रेडिशनल इंडस्ट्रीज जे असतात ते चॅलेंज फेस करू शकतात ऑटोमेशनमुळे. ह्याचा अर्थ काय की आता जे ऑटोमेशन येत आहेत, जसं तुम्ही म्हणू शकता की ऑटोमॅटिक डिशवॉशर्स वगैरे येतात, ऑटोमॅटिक मशीन्स येतात, त्याच्यामुळे मेकॅनिकल हिंड्रन्स क्रिएट होतो की मेकॅनिकल इंजिनियर्सची गरज कमी पडते. सो तो एक फॅक्टर आहे, तो अफेक्ट करू शकतो. म्हणून मी कॉन्समध्ये तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज जर तुम्ही बघायला गेला तर 2 आउट ऑफ 5 मी का टाकले ऑपॉर्च्युनिटीजमध्ये? कारण की इंडियाचा सिनेरिओ, स्पेशली जर महाराष्ट्राचा सिनेरिओ आपण बघितला, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे जॉब ओपनिंग्स आहेत ते कमी आहेत. म्हणजे कोर ब्रांचेसमध्ये खूप कमी लोकं प्लेस होतात. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटीज कमी दिल्यात मी. त्यानंतर सॅलरीसुद्धा ॲज आय सेड कमी असतात. हेल्थ फॅक्टरसुद्धा सेम. त्यानंतर कॉम्पिटिशन तर खूप कमी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. सो तिथं काही इश्यूज येत नाही. कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे काय होतं, कट ऑफ खूप कमी जातात मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांचेसचे. आणि आय थिंक कोणता डाऊट विचारला, सर डू यू सजेस्ट एनी मायनर कंबाईंड विथ मेकॅनिकल और मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग ॲज फॉर कोर फॉर एंटरप्रिनरशिप? सो रोहन, जर तू बघायला गेला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, सो एंटरप्रिनरशिप जर तुला करायची असेल ना, तर ॲज तू सेकंड टू थर्ड इयरमध्ये जातोस ना, खूप सारे असे सब्जेक्ट्स तू एक्सपोज होतो. जसं मशीन लर्निंग किंवा जी मशीन डिझायनिंग असते बेसिकली, तिथे तू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वगैरे शिकतो. सो जेव्हा तू त्या गोष्टी एक्सप्लोर करशील ना, तेव्हा तुला ऑटोमॅटिक कळेल की तुला जर एखादा मेकॅनिकल प्रोजेक्ट करायचा असेल किंवा एखादं एंटरप्रिनरशिपसाठी तुला एखादा प्रोडक्ट बनवायचा असेल, तर काय गोष्टी इन्व्हॉल्व्ड असतात त्यात. कारण की मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या एखादा प्रोडक्ट जर बनतोय, तर त्यात 3 स्टेप असतात. पहिलं तर डिझायनिंग, दुसरं मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं म्हणजे प्रोसेसिंग आणि तिसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. सो जो मॅन्युफॅक्चरिंगवाला पार्ट असतो, तो मेकॅनिकल इंजिनियर्सकडे असतो मेन म्हणजे. सो जर तुला एंटरप्रिनरशिपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं असेल ना, तर आय थिंक मेकॅनिकल सोबत जे मायनर सब्जेक्ट जे तू बघू शकतो, ते मी तुला आहे ना, आय थिंक ह्याच्याबद्दल आपण शेवटीच बोलू. कारण की खूप बोलण्यासारखं आहे त्या सब्जेक्टवर एंटरप्रिनरशिपच्या. सो लास्टलाच घेऊ तो टॉपिक आपण. नंतर मला समजावता पहिले येईल तुला पर्सनली, कारण की इथे सगळ्यांना त्याचा काही प्रॉफिट होणार नाही या गोष्टीचा. खूप सॅच्युरेटेड होऊन जातं कारण की तिथे. सो आधी आपण बाकीचे ब्रांचेस क्लिअर करू. ओके, सो कॉम्पिटिशनचा झाला पार्ट, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा झाला. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर तर सगळ्यात ओल्डेस्ट ब्रांच म्हणली जाते इंजिनिअरिंग ह्या ह्याच्यातच. ज्या IIT रुड़की वगैरे तुम्ही म्हणू शकता, सगळ्यात पहिली ब्रांच जी जिथं होती ती होती सिव्हिल इंजिनिअरिंग. का? कारण की तेव्हा इंडिया डेव्हलपिंग स्टेजमध्ये होतं. तेव्हा खूप साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर्स, बिल्डिंग्स, कन्स्ट्रक्शनची इन्व्हॉल्वमेंट होती. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनियर वॉज द CS ऑफ 1980s एरा. म्हणजे तेव्हा आता जितकी CS ला डिमांड आहे तेवढी तेव्हा सिव्हिलला होती. बट आता तुम्ही असं बघू शकता की कन्स्ट्रक्शनचे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आता तो इंडस्ट्रियल जो रेव्होल्युशनचा एरा होता तो आता गेलाय. आता जे चाललंय ते इंटरनेट रेव्होल्युशन चालू आहे. सो सिव्हिल इंजिनिअरिंगची सुद्धा आता जी डिमांड आहे सिव्हिल इंजिनियर्सची, ती खूप कमी आहे. आणि डिमांड म्हणण्यापेक्षा जे कॉलेजेस आहेत, जे क्वालिटी लेवल सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोव्हाइड करतायत, ते खूप कमी आहेत. त्याच्यामुळे जे इंजिनियर ज्या क्वालिटीचे होत आहेत ना,
त्या इंजिनियर्सला तेवढी डिमांड नाही आहे इंडियाच्या, जर तुम्ही बघितला ना सिनेरिओमध्ये, जॉब सिनेरिओमध्ये. जर तुम्ही सिव्हिलचा सिलेबस बघितला, स्ट्रक्चर अनालिसिस, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, जे कन्स्ट्रक्शन पूर्णपणे मॅनेजमेंट असतं, की एखादा जर प्रोडक्ट कन्स्ट्रक्ट होतोय किंवा एखादी बिल्डिंग जर बनली जाते, तर त्याचा जो ओव्हरऑल जो कन्स्ट्रक्शन आणि बाकीचे जे फॅक्टर्स असतात, की किती पॅरामीटर्स आहेत, काय तिथं मॅग्नेट्यूड आलं, किती मॅग्नेट्यूडचा अर्थक्वेक आल्यावर कसं ते सेव्ह करणार, हे सगळं सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम असतं. जर तुम्ही जॅपनीज कन्स्ट्रक्शन कधी बघितलं असतील, तर टॉप नॉच कन्स्ट्रक्शन्स असतात. तिथे कितीही अर्थक्वेक आला, किती मॅग्नेट्यूडचा, तरी सुद्धा त्यांचे जे बेस असतात सिव्हिल इंजिनियर्सनी जे डेव्हलप केलेले असतात, ते खूप चांगल्या क्वालिटीचे असतात. सो तिथे जास्ती ऑपॉर्च्युनिटीज असतात सिव्हिल इंजिनिअरला. त्यानंतर प्रोजमध्ये ऑपॉर्च्युनिटीज इन कन्स्ट्रक्शन डिझाईन अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा एक असा फॅक्टर येतो, तिथं सिव्हिल इंजिनियरला ॲडव्हान्टेज असतो, की जर एखाद्या कंपनीत ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर तुम्ही इन्व्हॉल्ड आहात, तर सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर यांना प्रॉफिट असतो. आणि त्यानंतर लो कट ऑफ हा एक त्याचा प्रो आहे, कारण की खूप कमी लोक सिव्हिल इंजिनिअरिंगला आजकाल प्रेफर करतात. एक तर ज्यांचा इंटरेस्ट असतो ते जातात, नाहीतर मग ज्यांना कुठलंही कॉलेज नसेल मिळत, कुठलीही चांगली ब्रांच नसेल मिळत, ते जातात. किंवा चांगल्या कॉलेजमध्ये डेड ब्रांच जी असेल, तर मी तेच आता कॉनवर येतो की सिव्हिल इंजिनिअरिंग हे डेड ब्रांच आहे का? तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ॲक्च्युअली इंटरेस्ट असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, जर तुम्हाला करायचीच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, तर इनफॅक्ट तुम्ही कराच. कारण की जे इंटरेस्टवाला फॅक्टर येतो ना, तो कुठल्याही तुमच्या, आता जर तुम्हाला 4 वर्ष इंजिनिअरिंग करायची, तर फक्त 4 वर्ष नाही राहणार तुमच्यासोबत ही सिव्हिल इंजिनिअरिंग. पुढचे जितके पण वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करताय किंवा पुढचे जितकेही वर्ष तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वर्कमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, तोपर्यंत तुम्ही ॲज अ सिव्हिल इंजिनियर काउंट केला जासाल. सो तुम्हाला जर प्रेफरन्सच सिव्हिल इंजिनिअरिंगला द्यायचा आहे, तर नो डाऊट तुम्ही जाऊ शकता तिकडे. पण एक तिथं अट येते की चांगल्या कॉलेजमधनं सिव्हिल इंजिनिअरिंग करायची. जसं जर तुम्ही कुठल्याही टियर 2, टियर 3 कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करत असाल सिव्हिल इंजिनिअरिंग, तर त्याच्या आधी थोडा विचार करायचा की नक्की मला अपॉर्च्युनिटीज मिळतील का? कारण की इंटरेस्ट हा फॅक्टर तर ठीक आहे, 3 वर्ष तुम्ही खूप इंटरेस्टनी इंजिनिअरिंगचं हे केलं. पण जर तुमच्या कॉलेजला तेवढ्या अपॉर्च्युनिटीजच देता येत नसतील, जर तुमचं कॉलेज तेवढं केपेबलच नसेल की सिव्हिल इंजिनियर्सला कोरमध्ये जॉब प्लेसमेंट देईल, तर त्याचा काही अर्थच होणार नाही. मग परत तुम्ही कोडिंग करून आय-टी डोमेनमध्ये जाणार आणि मग त्या स्किलचा तुमचा बेसिकली काय फायदा होत नाही, जर तुम्ही टियर 2 आणि टियर 3 कॉलेजेसमधनं जात असाल तर. बाकी वेदर कंडिशन्स जे असतात, ते वर्कला हे अफेक्ट करतात. जसं मी सांगितलं बाकीच्या फॅक्टर्स येतात ते. त्यानंतर डेड ब्रांचचा सुद्धा टॉपिक कव्हर झाला आहे ती. नंतर अपॉर्च्युनिटीज 215 केले, कारण की अपॉर्च्युनिटीजच्या बाबतीत इंडियात आत्ता सध्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा सुद्धा ओपनिंग नाही आहे जास्ती. मग तुम्हाला ते इंटरनॅशनली बघायला लागेल, की बाहेरच्या देशात जर तुम्हाला कुठं हे करता येत असेल जॉब अपॉर्च्युनिटीज, किंवा मग तुमचं स्वतःचा काही बिझनेस असेल, तर तुम्ही त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंगचा उपयोग करून घेऊ शकता. मोस्टली सिव्हिल इंजिनियर्स तसंच करतात, की जर त्यांचा स्वतःचा काय फॅमिली बिझनेस असेल त्या फील्डमध्ये, सो तिथं त्यांचा फायदा होतो. आणि जर सॅलरी हाईक्स वगैरे बघायला गेलं तर खूप कमी असतात. सॅलरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तर सिव्हिल इंजिनिअरिंग ॲज अ डेड ब्रांचच कन्सिडर केली जाते. त्यानंतर हेल्थ झालं, त्यानंतर कॉम्पिटिशन सुद्धा खूप कमी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आधी कॉम्पिटिशन होती, बट आता तो एरा गेलाय सिव्हिल इंजिनिअरिंगचा, जिथे ॲज अ गॉड लेव्हलची ब्रांच आपण म्हणायचो आधी, की तुम्ही सिव्हिल इंजिनियर झाला तर तुमचं करिअर सेट आहे. तो वाला एरा आत्ता गेलाय. आता तसं कम्प्युटर सायन्सला तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर ही झाली. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काय येतं आधी ते तुम्ही बघू शकता. सिलेबसमध्ये सर्किट थिअरी येते, पॉवर सिस्टम्स येतात, कंट्रोल सिस्टम्स येतात, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट येतो आणि सिग्नल प्रोसेसिंगवाला पार्ट येतो. तर इलेक्ट्रिकलचा हा सिलेबस. तर खूप जणांना इलेक्ट्रिकलमध्ये इंटरेस्ट असतो, कारण की त्यांचे फॅमिली डोमेनमुळे असू शकतो किंवा फॅमिली बिझनेसच्या डोमेनमध्ये असू शकतो, किंवा तुम्ही जर बघितलं, जर तुम्हाला ॲक्च्युअल इंटरेस्ट असेल इंजिनिअरिंगच्या कोरमध्ये,
आणि जर तुम्हाला ॲज अ करिअर टीचिंग किंवा कुठले गव्हर्नमेंट जॉब्स परस्यू करायचे असतील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे खूप सारे गव्हर्नमेंट जॉब्स ओपन होत असतात. सो ते जर तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हनी बघत असाल ना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला, तर ते ॲज अ प्रो काउंट केले जातात. बिकॉज गव्हर्नमेंट जॉब्स आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. खूप चांगले चांगले गव्हर्नमेंट जॉब्स आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि परत तुम्ही जर पॅटर्न नोटीस केला असेल, तर मोस्ट ऑफ द ENT, EC आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आर टीचर्स. कारण की ॲज अ प्रोफेसर ते त्यांना खूप चांगली सॅलरी सुद्धा मिळते पहिली म्हणजे, आणि दुसरं म्हणजे त्यांचं जे त्यांच्या डोमेनमध्ये जे नॉलेज असतं ते खूप चांगलं असतं. की इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला आणि परत हे जे कोर ब्रांचेस आहेत त्यांना एकदम डीप नॉलेज दिलं जातं. सो त्याच्यामुळे ते ॲज अ प्रोफेसर काउंट केले जाऊ शकतात. आणि त्यानंतर मग जर तुम्ही बघायला गेला, तर कॉन्समध्ये वर्क मे इन्व्हॉल्व एक्सपोजर टू हाय व्होल्टेज, जसं इलेक्ट्रिकल इन्व्हॉल्व आहे. सो ट्रान्सफॉर्मरवर चढणं वगैरे हे सगळे जे तुमचे ऑन साईट जॉब्स असतात, त्यासाठी जर तुम्ही प्रिपेअर असाल तरच इलेक्ट्रिकल इंजिनियर ॲज अ तुम्ही जाऊ शकता. आणि अगेन नो जॉब्स, कारण की इंडियात डिमांड खूप कमी इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची. पण अगेन तुम्ही बाहेर जाऊ शकता जर्मनी वगैरेला. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज 2 on 5, सॅलरी 2 on 5, हेल्थ 3 on 5 आणि कॉम्पिटिशन 3 on 5. कॉम्पिटिशन तशी कमीच आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला. जर आपण मेटलर्जी वगैरे बघितलं, तर खूप कमी लोकांना या ब्रांचबद्दल सुद्धा माहिती असतं आणि खूप कमी पॉप्युलेटेड ब्रांच असतं. तर मेटलर्जी वगैरे ह्या ब्रांचेसमध्ये फिजिकल मेटलर्जी, एक्स्ट्रॅक्शन मेटलर्जी हे सगळे सिलेबस आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा सिलेबस आहे. नंतर प्रोजमध्ये जर बघितलं तुम्ही, इन्व्हॉल्व वर्किंग विथ मेटल अँड अलॉयज, म्हणजे जे केमिकल इंजिनिअरिंगची जी ब्रांच असते त्याच्यात सब डोमेनमध्ये तुम्ही मेटलर्जी टाकू शकता. परत लो कट ऑफ असतो या ब्रांचेसचा, कारण की खूप जणांना माहिती पण नसतं की हे कॉलेजेसमध्ये ही ब्रांच आहे, कारण की कधी आपल्याला एक्सपोजरच नसतं या ब्रांचेसची. मग मेटलर्जी सारख्या ब्रांचमध्ये कट ऑफ खूप कमी जातो. कट ऑफ खूप कमी गेल्यामुळे जे अपॉर्च्युनिटीज आहेत ना, जॉब अपॉर्च्युनिटीज ते पण खूप कमी असतात, कारण की खूप स्पेसिफिक ब्रांच आहे मेटलर्जी. जर तुम्हाला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, एकदम मेटलर्जी जिथे इन्व्हॉल्व आहे, तिथंच तुम्ही फक्त ही मेटलर्जी ब्रांचचा उपयोग करून घेऊ शकता. नाहीतर मग काही फायदा नाही आहे असं म्हणजे या ब्रांचचा, कारण की तिथं एकतर जॉबची तेवढी डिमांड नाही आहे. सो आधीच जॉब कमी आहेत, त्याच्या डिमांडच लेस आहे. आणि त्यात मग तुम्ही जर त्या साईडला जाता, तर मग आधीच तुम्ही प्रिपेअर राहायला पाहिजे की तुमच्याकडे काहीतरी बॅकअप पाहिजे. आणि अपॉर्च्युनिटी वाईज 1 on 5, सॅलरी वाईज 1 on 5, कारण की सॅलरी आणि अपॉर्च्युनिटी दोन्ही पण कमी आहेत मेटलर्जीमध्ये. अगेन जर तुम्ही टॉप कॉलेजेसमधनं करत असाल, IITमधनं किंवा VJITमधनं, तर ठीक आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळते. पण कधीच Tier 2 Tier 3 साठी मेटलर्जी कन्सिडर करू नका. त्यानंतर हेल्थ फॅक्टर येतो आणि कॉम्पिटिशन तर खूपच कमी आहे. अगेन केमिकल इंजिनिअरिंग सेम एज मेटलर्जी. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये हे सगळे सिलेबस त्याचे जे पार्ट्स आहेत, केमिकल प्रोसेसिंग, हीट ट्रान्सफर, मास ट्रान्सफर, हा सगळा सिलेबस आहे. तुम्ही सिलेबस एकदा बघू शकता. त्यानंतर प्रोजमध्ये काय इन्व्हॉल्व आहे, तर थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही पण ॲस्पेक्ट इन्व्हॉल्व आहे. तर केमिकल इंजिनिअरिंगचा एक प्रॉफिट असतो की तुम्ही रिसर्च अपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा फार्मास्युटिकलमध्ये जे तुम्हाला अपॉर्च्युनिटी असतात, पेट्रोकेमिकल, फार्मास्युटिकल, इथे तुमचा फायदा होतो खूप. परत जे बार्क वगैरेचे जे जॉब अपॉर्च्युनिटीज असतात, तिकडे तुम्ही अप्लाय करू शकता थेरॉटिकल आणि फिजिकल ॲस्पेक्ट्समुळे. कारण की तुम्हाला जे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जे सब्जेक्ट शिकवले जातात आणि तिथं जे रिक्वायरमेंट असते ना, ती मॅच होती. त्याच्यामुळे जे काय काय गव्हर्नमेंट जॉब्स आहेत तिथे सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगची ओपनिंग असतात. आणि कट ऑफ लो आहे. त्याच्यामुळे होतं काय की खूप कमी लोक आधीच घेतात आणि त्या जे घेतात ना त्यांना जॉब मिळत नाही, कारण की डिमांड कमी आहे त्याची. सो कॉन्समध्ये डिमांड कमी आणि नो जॉब्स आहे. आणि ॲडिशनल सेफ्टी मेजर्स असतील, जसे मी ह्याला सांगत होतो इलेक्ट्रिकलला, तिथं हाय व्होल्टेजला एक्सपोज असतात तुम्ही, इथं पण केमिकल्सला एक्सपोज असतात. सो तुम्ही बघितलं असेल खूप सारे केसेस की कोण केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतंय, त्यांची बॉडी अफेक्ट करते थोड्या वर्षांच्या जॉब नंतर. सो हे सगळे फॅक्टर्स येतात. त्याच्यामुळे केमिकल इंजिनिअरिंगला ॲज अ कॉनमध्ये मी ॲडिशनल सेफ्टी मेजर्स टाकले आहे. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज जर तुम्ही रिसर्चमध्ये बघायला गेला तर आहेत, बट ॲज अ जॉब 1 on 5, सॅलरी 1 on 5, हेल्थमध्ये सुद्धा सेफ्टी हॅझार्ड्स असतात. त्यानंतर कॉम्पिटिशन सुद्धा खूप कमी आहे, कारण की खूप कमी लोकांना माहितीच असतं इंजिनिअरिंगच्या ह्या ब्रांचबद्दल. त्यानंतर
कुठली ब्रांच बेस्ट आहे? हे जर तुम्ही प्रश्न स्वतःला विचारायला गेला, तर मी जे ब्रांच तुम्हाला आतापर्यंत ह्या ज्या सांगितल्यात, एक मिनिट. हा, सो आता जर तुम्ही ही स्लाइड बघितली, तर मी चॅट खोलतोय. तुम्ही मला सांगा आता कुठल्या ब्रांचला तुम्ही प्रिफर कराल? मी हे जे आतापर्यंत तुम्हाला जे सब्जेक्ट्स वगैरे सांगितले त्यानंतर तुमचा कुठल्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे? तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता, मग आपण तसं डिस्कस करू. आणि हा, टेक्सटाईल अँड मॅन्युफॅक्चरिंग मी इतर टाकली नाही बिकॉज खूप रेअर ब्रांचेस आहेत आणि त्या ब्रांचेस फक्त 2 ते 3 कॉलेजेसमध्ये आहेत मोस्टली जे आहेत. ओके, सक्षम म्हणतोय डेटा इंजिनिअरिंग, अथर्व टेक ब्रांचेस, रोहन मेकॅनिकल, कार्तिक टेक ब्रांचेस. जसं मी आधी पण सांगितलं, टेक ब्रांचेसमध्ये खूप मुलं इन्व्हॉल्व्ह असतात कारण की त्यांचा इंटरेस्ट पण असतो आणि ॲज अ जॉब ऑपॉर्च्युनिटी जर तुम्हाला जॉब सेफ्टी पाहिजे असेल ना, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता कारण की आता डिमांडच जास्ती आहे टेक ब्रांचेसची. सो आय थिंक तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. आणि आता जो आपला नेक्स्ट सेशन असणार, तो गव्हर्नमेंट कॉलेज वर्सेस प्रायव्हेट कॉलेज या डिस्कशनबद्दल असणार. जो आता कधी आपण नेक्स्ट सेशन घेऊ, तेव्हा मेन म्हणजे हा टॉपिकवर तुम्हाला डिस्कशन भेटेल की कुठलं कॉलेज नक्की तुम्ही प्रिफर केलं पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेज की प्रायव्हेट कॉलेज. तुम्हाला जर कुठलं आता डाउट्स किंवा कुठलं तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये ॲज अ टॉपिक पाहिजे असेल की फ्रिक्वेंटली ॲज क्वेश्चनमध्ये तुमचे डाऊट क्लिअर केले जाऊ शकतात, तर तुम्ही आता चॅटमध्ये टाकू शकता की मला ह्या कॉलेजबद्दल ही इन्फो पाहिजे किंवा मला हा डाऊट होता, की हा तुम्ही डाऊट नेक्स्ट सेशनमध्ये क्लिअर करा. कारण की आता खूप उशीर झालेला आहे. माझ्या पेड बॅचेसमध्ये जे स्टुडंट्स आहेत, त्यांचं सुद्धा आता सेशन आहे. कारण की आजच जसं तुम्ही बघू शकता, आन्सर की रिलीज झाली आजच. त्याच्यामुळे सेशन ठेवलेलं होतं मी ॲक्चुअली. तुम्ही एक्स्पेक्टेड पर्सेंटाईल वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही ते पण विचारू शकता. मी ॲक्चुअली एक बनवणारच आहे प्रेडिक्टर. तिथं तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला पर्सेंटाईल वगैरे दिसू शकते तुमची एक्सपेक्टेड. ओके, श्रेया म्हणती बायोटेक इंजिनिअरिंग. हो, बायोटेक इंजिनिअरिंग सुद्धा एक खूप निश्ड ब्रांच आहे. म्हणजे त्या ब्रांचसाठी तुम्हाला बायोलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट सुद्धा लागते. जे बायोलॉजीचे सब्जेक्ट असतात ते. आणि त्याच्या सिलेबसमध्ये जर तुम्ही बघायला गेला ना बायोटेक्नॉलॉजीचा, तर खूप सारे DNA टायपिंग वगैरे येते. परत आता जर बायोटेकमध्ये बघितलं ना, तर खूप चांगले-चांगले रेव्होल्यूशन होतात बायोटेक्निकल जी इंडस्ट्री आहे. तुम्ही जर रिसर्च केलं त्याबद्दल, तर खूप सारे ॲनिमलवर ड्रग्स आधी जे इम्प्लिमेंट व्हायचे, ते ॲनिमल सेल्सवर होतात. म्हणजे ह्युमन हॅझार्ड्स जे ॲनिमलला होतात ना, ते कमी केले जातात युजिंग टेक्नॉलॉजी. आणि बाकीचे जे क्युअर्स असतात, कॅन्सर क्युअर म्हणा किंवा कुठलेही जे क्रोनिक डिसीजेस नसतात, ज्या डिसीजेसला खूप इन्व्हॉल्वमेंट लागते रिसर्चची, ते सगळे जे डिसीज असतात ना, त्यामध्ये खूप टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स आली आणि बायोटेक इंडस्ट्री खूप काम करते त्याच्यात, की जास्ती खूप रिसर्च केला जातोय त्या फील्डमध्ये. सो तुम्ही ती पण बायोटेक ब्रांच कन्सिडर करू शकता. जर तुम्हाला बोथ बायोलॉजी अँड टेक्निकल ॲज अ सब्जेक्ट तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल त्या गोष्टीत तर. बाकी कोणाला काही डाऊट आहे का? आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही ते सांगू शकता चॅटमध्ये. आणि आपण असेच 2 ते 3 सेशन्स घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग वगैरे जर पाहिजे असेल ना, त्याबद्दल सुद्धा आपण सांगणार आहे. कारण की आता CETची जर तुम्ही कॅप राउंड प्रोसेस बघितली ना, तर थोडी हेक्टिक प्रोसेस असते ती. मुलांना कळत नाही की कसा फॉर्म भरायचा, कसं एक्झाम फॉर्म भरायचा, कसा ते जो कॅप फॉर्म असतो, कॅप 1चा म्हणा, कॅप 2चा म्हणा, तिथं कुठले कॉलेजेस टाकायचे. परत तुमचे कुठले जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे असाल, तर कुठले तुम्हाला त्या कॅटेगरीवरनं कुठले डॉक्युमेंट्स रेडी ठेवले पाहिजे, कुठले नाही. तुमचं जर ते OBCचं NCL सर्टिफिकेट असेल का नाही, नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर ते सगळ्यामध्ये मुलांना डाऊट असतो. तर ते सगळे डाऊटसुद्धा क्लिअर केले जाईल पुढच्या सेशनमध्ये. तर आपण पुढच्या सेशनमध्ये काय-काय जे तुम्हाला असं वाटतं की घेतले पाहिजे डाऊट्स, ते सगळे आत्ता तुम्ही ह्या चॅटमध्ये टाकू शकता. मग तसं मग आमची टीम बघेल आणि ते डाऊट्स घेतले जातील.
टेक ब्रांचेसची स्लाइड कुठली? ही ही का? हा, रोहन, एंटरप्रिनरशिप बद्दल आपण बोलत होतो, राईट? सो अकॉर्डिंग टू माय, मी तुला सजेस्ट करू शकतो की इकॉनॉमिक्स किंवा आहे ना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असे मायनस असतात. जर तू डेटा ह्याच्यात बघितलं ना, मेकॅनिकल किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या कोर ब्रांचेसमध्ये, त्या कोर ब्रांचेसमध्ये 2-3 असे सब्जेक्ट असतात. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हण किंवा इकॉनॉमिक्स, किंवा जे असे तुझं बिझनेस स्किल्समध्ये डेव्हलपिंग असतात. तू कॉलेजवर डिपेंड करतं की कुठले मायनर सब्जेक्ट आहेत. बट मी 1-2 स्टुडंट्सला जर बघितलं ना, तर त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट असा एक सब्जेक्ट असतो, तो घेतलाय. आणि ते आता त्यांचं इथे पण गेलतात ते एंजल इन्व्हेस्टर्सकडे. त्यांचं सुद्धा एक एंटरप्रिनरशिप त्यांचं प्रोडक्ट होतं एक, जे कोर कॉन्सेप्टवर इन्व्हॉल्व्ह होतं, म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, ज्याला आपण मेकॅट्रॉनिक्स ब्रांच म्हणतो ना, त्या ब्रांचवर ते कोर कॉन्सेप्टवर बेस्ड होतं. सो त्यांनी जे घेतलेलं मायनर सब्जेक्ट बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन होता आणि त्याचा त्याला खूप फायदा झाला. तो मला सांगत सुद्धा होता. सो आय थिंक तू बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कन्सिडर केलं पाहिजे, किंवा जर तुझ्याकडे एखादा इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट असेल जो तुला फॅसिनेट करत असेल एंटरप्रिनरशिपशी रिलेटेड, तर तो तू घेऊ शकतो. आता तुला तसे किती पर्सेंटाइल पडले सीईटी मध्ये, रोहन? हा, श्रेया, पीसीबीच्या ब्रांचेस बद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की येईल. तसं पीसीबीचे जास्ती ब्रांचेस नाही आहेत फार्मास्युटिकल्स रिलेटेड. स्टील वी विल कव्हर इट इन नेक्स्ट लेक्चर, शुअर. ओके, रोहनला 120 मार्क्स होते. कुठली शिफ्ट होती, रोहन? ओके, बीट्ससाठी. ओके, गॉट इट, गॉट इट. सो बीट्समध्ये तर खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत एंटरप्रिनरशिपसाठी. जर तुला बीट्सबद्दल माहिती असेल तर ते अराउंड 1 to 2 year गॅप अलाव सुद्धा करतात, जर तुला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर. ओके रोहन, नाईस. जर तुला ॲक्च्युअल एंटरप्रिनरशिपमध्ये इंटरेस्ट असेल ना, तर तू बीट्ससाठी ट्राय कर, कारण की बीट्समध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी असतात. सीईटीच्या कुठल्याच कॉलेजमध्ये एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही तुला प्रोव्हाइड केल्या जाऊ शकत जितक्या बीट्समध्ये केल्या जाऊ शकतात. कारण की बीट्सचं जे इंटरनॅशनल नेटवर्क आहे ना, ते खूप जास्ती आहे. आणि जर तू आज किंवा उद्या एखादा बिझनेस डेव्हलप करतोय, तर तेव्हा तुला जो इंटरनॅशनल सपोर्ट लागतो, कारण की आपल्याला खूप सारे एंजल इन्व्हेस्टर्स किंवा जे आपल्या बिझनेसमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनसाठी काम करू शकतात ना, त्या लोकांची गरज पडते. मग तिथं तुला कॉलेजचे कनेक्शन्स खूप इम्पॉर्टंट फॅक्टर रोल प्ले करतात. म्हणून मी सांगत होतो की जर तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जासाल ना, तर त्याच्या आधी अल्युमनाईज जे असतात ना, ते त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघा की त्यांनी ॲक्च्युअली केलं काय. कारण की खूप सारे असे कॉलेजेस आहेत पुण्यामध्येच स्वतः, की ज्यांचा कट ऑफ खूप जास्ती आहे. बट तुम्ही जर त्यांचं अल्युमनाय नेटवर्क बघितलं ना, तर खूप त्यांचं म्हणजे नाही, त्यांचे तेवढं स्ट्रॉंग नेटवर्कच नाही आणि ते तेवढ्या स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइडच नाही करू शकत. त्याच्यामुळे मी सांगतो की बिफोर गोइंग फॉर एनी कॉलेज, रिसर्च फॉर दर अल्युमनाईज. कारण की तिथनं खरं कळतं. तुम्हाला जर लिंक्डइन बद्दल माहिती असेल ना, तर मी हा पॉईंट आहे ना नेक्स्ट टाइम सुद्धा कव्हर करेल, नेक्स्ट सेशनमध्ये, की कसं लिंक्डइनवर वगैरे सर्च करायचं फॉर द अल्युमनाईज ऑफ युअर कॉलेज. जर तुम्ही VIT कॉलेजमध्ये जात असाल किंवा जसं रोहन बोलला बीटसाठी, तर तुम्ही कसं त्या मुलांशी बोलू शकता, बीट्सच्या मुलांशी किंवा VITच्या. तर हा सगळा टॉपिक आपण नेक्स्ट सेशनसाठी ठेवू. तर 1 तास झालाय. आय थिंक सेशन ओव्हर केला पाहिजे. बाकी सगळे डाउट्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये नक्की घेऊ, कोणाचे काही डाउट्स राहिले असतील तर. आणि काही फीडबॅक असेल, कुठलेही वेगळे डाउट्स असतील किंवा तुम्हाला जे नेक्स्ट सेशनसाठी क्लेरिफाय पाहिजे असतील, तर तुम्ही पार्थ सर किंवा मला मेसेज करू शकता. आणि हां, ही स्लाईड तुम्हाला दिली जाईल तुमच्या ग्रुप्सवर. बाकी येस, नेक्स्ट टाइम तुमच्या फ्रेंड्सला वगैरे इन्व्हाइट करा, कारण की नेक्स्ट जो सेशन असतो तो ह्याच्याहून इम्पॉर्टंट असणार आहे. या सेशनमध्ये तरी ॲटलिस्ट ब्रांचबद्दल बोललो आपण. नेक्स्ट सेशनला ॲक्च्युअल कसं कॅप प्रोसेसची इन्व्हॉल्वमेंट असते, कसं कॉलेज आपण नाही का हे केलं पाहिजे,
फिल्टर आउट केलं पाहिजे की कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठलं वाईट. जसं कोणतरी चॅटमध्ये मेन्शन पण केलं तर गव्हर्नमेंट कॉलेज की प्रायव्हेट कॉलेज, ते सुद्धा डाउट्स नेक्स्ट सेशनमध्ये सगळे क्लिअर केले जातील. मी 1 मिनिट ते शेअर करतो. हां, नेक्स्ट सेशनमध्ये हे सगळे डाउट्स तुमचे क्लिअर केले जातील. कॉलेज रिलेटेड डाउट, गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर एक NRIF रँकिंग असते कॉलेजेसची. ती रँकिंगवर सुद्धा खूप सारे फॅक्टर्स डिपेंड करतात, की NRIF रँकिंगच नुसती मॅटर करते का? कारण की जर तुम्ही बघितलं, जर NRIF रँकिंगनुसार VIT वेल्लोर जे कॉलेज आहे ते खूप वरती येतं, पण ते तितकं डिझर्व्हिंग आहे का? सो हे सगळे फॅक्टर्स येतात, की NRIFच नुसता एक फॅक्टर असतो का कॉलेजला रँक करायला? परत कॉलेजचे रिव्ह्यूज कुठं बघायचे हे सगळं. तर ह्यासाठी तुम्ही नक्की नेक्स्ट टाइम मी जी सेशनची लिंक देईल ती तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जास्तीत जास्त. आणि आपल्या ग्रुपची लिंक सुद्धा शेअर करा, जो आत्ता मी नवीन ग्रुप केलेला आहे ह्या करिअर गायडन्ससाठी. असे खूप सारे सेशन्स येतील तुमच्यासाठी. फ्रीमध्ये सुद्धा येतील, पेड बॅचेस सुद्धा आपल्या लॉन्च होतील पर्सनल काउन्सिलिंगवाल्या. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. पुण्यातले बेस्ट ते बेस्ट काउन्सिलर्स आपण हायर करतो त्या गोष्टीसाठी. कारण की ॲडमिशन प्रोसेस ही एक गोष्ट आहे ना, तिथं आपण लाईक नीट केल्याच पाहिजे गोष्टी. 50% तुमचं काम ऑलरेडी झालंय मार्क्स येऊन. सो आता तुम्ही ते चेंज नाही करू शकत. किती मार्क्स आलेत तुम्हाला? 120 आलेत, 110 आलेत, 90 आलेत, 70 आलेत. सो मार्क्स आता तुम्ही चेंज नाही करू शकत. बट आता तुम्ही काय चेंज करू शकता किंवा काय तुमच्या हातात कंट्रोलेबल आहे, ते आहे काउन्सिलिंगची प्रोसेस. जर तुम्ही तिथं नीट केलं ना, तरच तुमचं खूप चांगलं होऊ शकतं. कारण की मी असं पण खूप जणांना बघितलं, ज्यांना चांगले मार्क पडून सुद्धा त्यांना चांगले कॉलेजेस लागत नाही. कारण की खूप गोष्टी त्यांना माहितीच नसतात पुढे काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या. आणि ते असेच कोणावर पण विश्वास ठेवून कॉलेजेसची लिस्ट बनवतात आणि मग कुठलं तरी ते कॉलेज लागतं जे त्यांना पाहिजे नव्हतं, मग ते फ्रीज करून टाकतात त्या कॉलेजला. सो ह्या सगळ्या गोष्टी नको होऊ, त्यासाठीच आपण पर्सनल काउन्सिलिंग घेतो. आणि जे जे तुमचे डाऊट असतात ते पर्सनली क्लिअर केले जातात तिथं. याबद्दल आपण नक्की नेक्स्ट सेशनमध्ये बोलू. दॅट्स इट फॉर द सेशन. थँक यू गाईज.